आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, तू कोण आहेस तुला माहितीये ना? सुजित भालचंद्र सरपोतदार. तुझ्यासारख्या श्रीमंत मुलानं असं कुणाच्याही प्रेमात पडायचं नसतं आणि प्रेमात पडताना 10दा विचार करायचा असतो, जो तू नाही केलाय. त्या स्वानंदीवर जे प्रेम करतोस ना डोळे झाकून, त्या मागे काय दडलंय ह्याची कल्पनाही नाहीये तुला. ती स्वानंदी फक्त वरवर दाखवते मी भोळी भाबडी आहे, तसं नाहीये. तिने तुझ्या प्रेमाला नकार दिला, तुझ्या मैत्रीला नकार दिला का? कारण हा तिच्या प्लॅनिंगचाच भाग आहे. अरे कळतंय तुला? स्वानंदी आणि इतका मोठा प्लॅन. बरं ठीक आहे, हे सगळं सोड, या सगळ्याचा विचार नको करू. आता मी जे काय सांगतेय तेवढं पटतंय का ते बघ. स्वानंदीला पहिल्यांदा कुठे भेटलास तू? साखरगावला, राईट? बघता क्षणी तिच्या प्रेमात पडलास. हा, तीही तुला ओळखत असेलच, कारण तू भालचंद्र सरपोतदारांचा मुलगा आहेस. त्यानंतर असं काय घडलं की स्वानंदीला तुझी मदत घ्यावी लागली? तिच्या आजूबाजूला अशी एकही व्यक्ती नव्हती की जी तिला मदत करेल. मामूली रकमेसाठी ती मुंबईत आली का? त्याचा विचार केलायस? कारण फक्त तिला तुझ्या आजूबाजूला राहण्याचा बहाणा हवा होता. हा सुद्धा तिच्या प्लॅनिंगचाच भाग होता. अरे आणखी कसं समजावू तुला, काय काय सांगू? तुला खरंच कळलं नाही सुजित? बरं ठीक आहे, जे झालं ते झालं. या क्षणी जर तुला मदत करणारी कोणी व्यक्ती असेल तर ती एकच व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे ही संचिता. सुजित, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप, आणि तुलाही चांगलंच माहिती आहे. कॉलेज पासूनची मैत्री आहे रे आपली, पण माझं प्रेम नुकसान करणार नाहीये. आणि मी प्रॉमिस करते तुला दगाफटका कधीच होऊ देणार नाही. मग ती स्वानंदी असू दे नाहीतर कुणीही. तुझ्यासाठी स्वानंदीचा जीव घ्यायला निघाले होते रे मी. आणखी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल माझ्यावर? माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. मला अडकवण्याचा माझा काय संबंध? मला विश्वासच बसत नाहीये. तिच्या प्रेमात मी पडलो. जिनं मुंबईला यावं म्हणून एवढे प्लॅन्स मी केले, तीच प्लॅन एक्झिक्यूट करत होती. गावंढळ मुलीनं मला उल्लू बनवलं. एक मिनिट,